नमस्कार सर्वांना. तर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून मी स्वागत करते. तर इथे सकाळ सकाळी दिवस असा छान उजाडलेला आहे. म्हणजे नेमकीच अशी सकाळ झालेली आहे की म्हणजे मला पण थोडा उशीरच झालेला आहे म्हणा उठायसाठी. तर असं बघा किती छान वातावरण वाटत आहे बाहेरचं. आणि हा आमचा पसारा पडलेला आहे इथे. म्हणजे आम्ही ते मागवलेलं होतं पार्सल, त्याचा खोका इथे ठेवलेला, तो बाहेरच पडलेला. आता ते तिकडे नेऊन टाकतील हा खोका. हा बघा सूर्य कसा दिसतोय मस्त. आणि हे आमच्या दाराच्या समोर. आणि ही बघा मी आता झाडू घेतला आहे हातामध्ये आणि म्हटलं झाडझूड वगैरे करून घ्यावं, पाणी वगैरे सर्व शिंपून घ्यावं एकदा. माझे 2 छोटे मुले आहेत ना, तर ते ना खूप असा धिंगाणा करतात. रांगोळीशी ठेवतच नाही दारामध्ये, ती आहे ना पुसून टाकतात पायांनी. मोठा मुलगा आहे 6 वर्षाचा आहे आणि छोटा जो आहे तो आताच 2 वर्षाचा झाला आहे 5 तारखेला या. तर म्हटलं चांगलं एकदा झाडझूड करून घ्यावं अशी मस्त. आणि नंतर पाणी टाकून सर्व वटा धुवून काढावं. त्याच्यानंतर बघा मी अशी रांगोळी काढली होती दारात, माझा जो मेन दरवाजा आहे त्यामध्ये. आणि ही इकडे तुळशीच्या समोर मी रांगोळी काढली छोटीशी. आणि हे माझं तुळशी आहे आणि हे गार्डन माझं छोटंसं गार्डन आहे माझं. यामध्ये गुलाबाचे आणि जास्वंद, गणेरी, कुंदाचे आणि एक अंजीरचं झाड असे लावलेले आहे मी. आता मी जात आहे घरामध्ये, म्हणजे माझा जो मेन हॉल आहे ते बघा किती पसारा पडलेला आहे. आणि हा बघा हा आहे पडलेला पसारा. हा बघा किती धिंगाणा झालेला आहे हॉलमध्ये. आता म्हटलं चला हॉल पण चांगला झाडझूड करून घ्यावा. सर्व पहिले मी चांगलं सोफा वगैरे सर्व झटकून घेतला. त्याच्यानंतर पसारा पूर्ण उचलला आणि नंतर आता हे घेतले मी कपडे घडी करायला. इथं सोफ्यावर पडलेले होते ते कपडे एक एक करून म्हटलं सर्व कपड्यांची घड्या करून घ्यावं. आणि कसं सकाळी सकाळीच चांगलं वाटते स्वच्छता, म्हणजे सर्व साफसफाई करायला सकाळी. मग एकदा पुन्हा संध्याकाळी अजून थोडीशी झाडझूड करावीच लागते. कसे 2 हे मुलं आहे ना माझे, ते खूप धिंगाणा करून ठेवतात घरामध्ये. सोफ्यावर पण थोडंसं झाडू लावून घेतलं मी. सोफ्यावरची जी पिलो ती आहे ती चांगली ठेवून घेतली आणि सर्व सोफा चांगला स्वच्छ करून घेतला माझे मुलं ना. आणि नंतर पूर्ण हॉलमध्ये मी चांगली अशी मस्त झाडू लावून घेतली. हॉल झाला की लगेच मग मी किचनमध्ये पण अशी छान झाडू लावून घेतला. सोफ्याच्या खाली सुद्धा माझी मुलं खूप कचरा करतात घरामध्ये. व सोफ्याच्या खाली पण कचरा असा पडलेलाच असतो. ही आहे माझी मैत्रीण. सकाळी सकाळी छान असं आवरून घेतलं की छान वाटतं वातावरण घराचं. 4 पिल्ले पण आणि ही बघा ही आहे माझी मैत्रीण. काल सकाळी पण ती याच टाइमला आली होती मनी दूध म्याव. प्यायसाठी आणि आता ती याच आणि टाइमला. ही आम्ही कसं नवीन नवीन घरामध्ये आलेलो आहो ना, तर ही खूप माझी चांगली मैत्रीण झालेली आहे. ही अशी सकाळी सकाळी येते आणि दूध मागते मला म्याव म्याव करून. आता म्हटलं हिच्यासाठी हे बघा इथे किचनमध्ये पण आली ती. आता म्हटलं हिच्यासाठी थोडंसं दूध घेऊन जावं म्हणतं प्लेटमध्ये. हिच्यासाठी मी काय करते, थोडंसं दूध आहे ना रात्रीच काढून ठेवते बाजूला. मला माहिती आहे कारण ही सकाळी येते म्हणून. हिला आता आपण चला दूध घेऊन जाऊ आणि दूध देऊला पियासाठी. हे बघा कशी मागे 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 येते. म्याव म्याव करतच असते ही सारखी. सकाळ आणि संध्याकाळ अशी 2च टाईम येते ही. आणि हिला पिल्लं पण आहेत 4. हे कधी कधी 4 पिल्लं घेऊन येते, नाही तर कधी कधी एकटीच येते अशी करते. आता हिला ठेवलं मी इथे दूध प्यायसाठी. हिचं दूध पिते. आणि आता ही बघा ही आहे माझी रूम. हे म्हणजे सकाळ सकाळचं आहे. इथे माझा छोटा मुलगा उठलेला आहे झोपेमधून. छोटा मुलगा आहे हितेश. हा बघा हा उठला आता झोपेतून. कसं म्हटलं चला आता इकडचं पण सर्व आवरून घ्या एकदाच. कसं लहान मुलं वगैरे असतात ना घरामध्ये, तर कसा पसारा होतेच.
म्हणून म्हटलं एकदा सकाळी आवराआवरी झाली ना की छान असं शांत प्रसन्न वाटते वातावरण. म्हटलं लगेच हातोहात आता रूमला पण एकदा झाडू लावून घ्याव. आणि हे इकडं हॉलच्या बाहेर आहे आमची बेसिंग आहे इथे. तर इथे पण पूर्ण म्हणजे पूर्ण घरालाच मी असं हे लावून घेत असते झाडू एकदाच. आणि एक वेळेस संध्याकाळी मी झाडू लावून घेत असते पूर्ण घराला. आणि म्हटलं एकदा झाडझूड झाली की आपण मग कसं आंघोळ करायला लगेच मोकळं होतं. मग आंघोळ झाली की लगेच यांना चहा देते मी करून. आणि मग लगेच पूजा करून घेते म्हटलं देवाची. कचरा घेतला भरून मी पूर्ण. ही आली मी वापस आता हॉलमध्ये. आणि हे बघा हे माझे मिस्टर आहेत, हे बसलेले आहेत झोक्यावर. आमच्या इथे बंगई आहे, आम्ही बंगई बनवलेली आहे. आणि हे माझे 2 मुले इथे खेळत आहे बाहेर घराच्या दारामध्ये. त्याचा मित्र आलेला आहे माझ्या मोठ्या मुलाचा तो. आणि हे मस्त असे खेळत आहे बाहेर. आणि हे बघा मी आता आंघोळ वगैरे करून मस्त रेडी होऊन आली किचनमध्ये. आणि मस्त यांच्यासाठी बनवला मी चहा. आणि हा चहा माझ्यासाठी, मी पण पियायला बसली चहा. मला चहा असला ना की एक बिस्किट पाहिजे त्याच्यासोबत, पार्लेजी नाही तर मोनॅको. मला खूप आवडते चहासोबत बिस्किट खायला. मस्त गरम गरम चहा. आणि हा बघा मी ना चिवडा बनवून ठेवलेला आहे थोडासा. तर यांना आहे नाश्त्यासाठी त्यामध्ये थोडासा कांदा आणि टमाटर दिलं कापून. आणि म्हटलं हे घ्या. हे बघा हे वापस आले. हे यांचं चालू आहे आता नाश्ता करणं इकडे. आता हे नाश्ता करते माझा इकडे. यांची चालू आहे मांजरीसोबत मस्ती. हा मुलाचाच टाईम होता शाळेचा. आता मी कणिक भिजवते आणि त्याला बेसन आणि पोळी देते डब्यामध्ये करून. किचनमध्ये मस्तपैकी असं कणिक घेतलं होतं मी भिजवून. आणि म्हटलं पोळ्या करून घ्या म्हटलं मस्तपैकी. छान अशा गरम गरम पोळ्या बनवून घ्या म्हटलं. आणि नंतर भाजी वगैरे बनवून घ्या म्हटलं मस्त. बघा कशी अशी माझी पोळी कशी फुगलेली आहे मस्तपैकी. आता याला वरतून मस्तपैकी असं तूप लावून घ्या म्हटलं. आणि बस आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल